सप्तरंगी नमस्कार. माझं नाव दीपक मनीषा मंगेश. मी 2019 साली 18 वर्षाचा पूर्ण झाली तेव्हा मी माझ्या घरच्यांसमोर ओपन अप झालो माझ्या सेक्शुअलिटीला घेऊन. त्यानंतर लॉकडाऊन लागलं. सो लॉकडाऊनमध्ये माझा अख्खा पिरियड हा घरच्यांना समजावण्यातच गेला की मी काय आहे, मी कसं आहे, आणि त्या दरम्यान मला घरच्यांसोबत जास्त वेळ घालवता आला. सो आज अशी परिस्थिती आहे की मला माझ्या घरच्यांनी स्वीकारले, पण आजही कुठेतरी समाज स्वीकारत नाही. सो कुठेतरी अडचण होतेच की समाजासमोर या गेटअपमध्ये वावरताना, पण एक दिवस नक्कीच येईल की सगळेच जण आपल्याला हवं तसं जगू शकतील. पण तोपर्यंत माझ्यासाठी ही माझी दुनिया आहे जिकडे मी हवं तसं जगतो. सो थँक्यू सो मच. एकंदरीत आज तू कम्फर्टेबल आहेस या सगळ्यांमध्ये, आणि समाजात जे कंटक आहेत तिथे तुला अनकम्फर्टेबल वाटतं, बरोबर? हो, कारण की आजही विचार करावा लागतो की समोरच्याशी मी बोलत असताना कसं बोलायला हवं, समोरचा कुठल्या अर्थाने घेईल. मी जर त्याला स्पर्श करत असेल तर त्या स्पर्शाचा तो अर्थ कसा काढेल, तो मला कसा उल्लेखून बोलेल, ह्याचा विचार करावा लागतो. कारण की आजही तेवढं अवेअरनेस नाही आहे कम्युनिटीला घेऊन. यासाठीच हे प्राईड मार्च करावे लागतात.